उद्याचा बुधवार या 3 राशींसाठी घेऊन येणार गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वात मोठी खुशखबर. उद्याचा बुधवार हा नेहमीसारखा साधा दिवस नसून अनेकांच्या आयुष्यात नवे वळण घेऊन येणारा, आशेचा, विश्वासाचा आणि नव्या सुरुवातीचा संदेह घेऊन येणारा दिवस ठरणार आहे. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, संकटांचा नाश करणारा, बुद्धीचा, समृद्धीचा आणि शुभारंभाचा अधिपती. जेव्हा त्याची कृपा एखाद्या व्यक्तीवर होते तेव्हा आयुष्यात अडलेली चक्रे पुन्हा फिरू लागतात, थांबलेली कामे मार्गी लागतात आणि मनावर साचलेली निराशेची धूळ हळूहळू झटकली जाते. उद्याचा बुधवार अशाच प्रकारची कृपा घेऊन येत आहे, विशेषतः त्या 3 राशींसाठी ज्यांनी गेल्या काही काळात संयम, कष्ट आणि श्रद्धेची कसोटी दिली आहे. खूप दिवसांपासून मनात एकच प्रश्न घोळत असतो की मेहनत करूनही अपेक्षित फळ का मिळत नाही, प्रयत्न करूनही मार्ग का अडतो आणि नशीब नेहमीच परीक्षा का घेतं. अनेक वेळा माणूस स्वतःशीच संवाद साधतो, स्वतःलाच समजावतो आणि तरीही मनात एक रिकामेपण राहून जातं. अशाच अवस्थेत गणपती बाप्पाची कृपा म्हणजे अंधारात अचानक लागलेला दिवा ठरते. उद्याच्या बुधवारपासून या 3 राशींच्या आयुष्यात जे बदल घडणार आहेत ते केवळ बाह्य स्वरूपातले नसून आतून मनाला बळ देणारे, आत्मविश्वास जागवणारे आणि भविष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारे असतील. या राशींच्या लोकांनी मागील काळात अनेक चढउतार पाहिले आहेत. कधी आर्थिक अडचणींनी घेरलं, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले, तर कधी आरोग्याच्या बाबतीत चिंता वाढली. मनात असलेली स्वप्ने असूनही ती पूर्ण होताना दिसत नव्हती. काहींनी स्वतःवरच विश्वास ठेवणं कमी केलं, तर काहींनी देवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र श्रद्धा ही अशी गोष्ट आहे की ती उशिरा का होईना पण फळ देऊनच शांत होते. गणपती बाप्पाची कृपा ही नेहमीच योग्य वेळी योग्य पद्धतीने प्रकट होते आणि उद्याचा बुधवार हा त्याच कृपेचा साक्षीदार ठरणार आहे. या 3 राशींच्या जीवनात सर्वात आधी जाणवणारा बदल म्हणजे मनःशांती. सततच्या तणावामुळे, चिंता आणि भीतीमुळे मन अस्वस्थ झालेलं होतं, पण आता हळूहळू एक स्थैर्य जाणवू लागेल. निर्णय घेताना जी गोंधळाची स्थिती होती ती कमी होईल. योग्य आणि अयोग्य यामधील फरक स्पष्टपणे दिसू लागेल. गणपती बाप्पा बुद्धीचा अधिपती असल्यामुळे त्याची कृपा लाभलेल्या व्यक्तीला विचारांमध्ये स्पष्टता येते आणि त्यामुळे आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळू लागतात. आर्थिक बाबतीतही उद्याचा बुधवार आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. जे अडलेले पैसे मिळत नव्हते, जे व्यवहार रखडले होते, त्यामध्ये हालचाल सुरू होईल. काहींना नवीन संधी मिळू शकते, तर काहींना जुन्या कष्टांचे फळ मिळण्याची चिन्हे दिसतील. पैशांमुळे निर्माण झालेला ताण कमी होईल आणि भविष्यासाठी थोडीशी सुरक्षितता जाणवेल. हे सगळं अचानक घडेल असं नाही, पण उद्याच्या दिवसापासून एक सकारात्मक प्रवाह सुरू होईल, जो हळूहळू आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा बुधवार विशेष ठरणार आहे. गैरसमज, दुरावा किंवा मनात साचलेली कटुता आता हळूहळू विरघळू लागेल. संवाद वाढेल, मन मोकळं होईल आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी दिसेल. काही नाती जी तुटण्याच्या मार्गावर होती त्यांना पुन्हा एक संधी मिळू शकते. गणपती बाप्पाची कृपा ही केवळ भौतिक गोष्टींपुरती मर्यादित नसून ती माणसाच्या मनाला आणि भावनांना स्पर्श करणारी असते. त्यामुळे नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा वाढताना दिसेल. आरोग्याच्या दृष्टीनेही उद्याचा दिवस दिलासादायक ठरू शकतो. जे त्रास दीर्घकाळापासून सतावत होते त्यामध्ये सुधारणा जाणवेल. मनःशांती मिळाल्यामुळे शरीरावरचा ताण कमी होईल आणि त्यामुळे एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसेल. काहींना योग्य उपचार, योग्य सल्ला किंवा योग्य मार्ग सापडण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे आरोग्याशी संबंधित अडथळेही हळूहळू दूर होऊ लागतील. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता आणि श्रद्धा. जे काही चांगलं घडायला सुरुवात होईल त्याकडे केवळ योगायोग म्हणून न पाहता त्यामागे असलेली दैवी कृपा ओळखणं गरजेचं आहे. गणपती बाप्पाची उपासना ही केवळ फुलं, प्रसाद आणि मंत्रांपुरती मर्यादित नसून ती आपल्या वागण्यात, विचारात आणि कृतीतून दिसायला हवी. प्रामाणिकपणा, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ही कृपा अधिक दृढ होत जाते. उद्याच्या बुधवारपासून या 3 राशींच्या लोकांना असेही जाणवेल की त्यांच्या आयुष्यात योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य वेळ एकत्र येत आहे. ज्या गोष्टींसाठी ते धडपडत होते ते आता थोड्या सहजपणे साध्य होताना दिसतील. याचा अर्थ असा नाही की कष्ट संपले आहेत, पण कष्टांना आता योग्य दिशा मिळेल. गणपती बाप्पा मार्ग दाखवतो, हात धरतो आणि पुढे चालायला बळ देतो. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, ती म्हणजे अहंकार टाळणं. जेव्हा चांगले दिवस येतात तेव्हा माणूस कधीकधी स्वतःलाच सर्व काही मानू लागतो, पण गणपती बाप्पाची खरी कृपा त्यांच्यावरच टिकते जे नम्र राहतात, इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवतात आणि मिळालेल्या यशाचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करतात. त्यामुळेच या राशींच्या लोकांनी उद्यापासून आपल्या यशात इतरांना सामावून घेण्याचा, मदतीचा हात पुढे करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा प्रयत्न केला तर ही खुशखबर केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता दीर्घकाळ टिकणारी ठरेल.
उद्याचा बुधवार हा नव्या आशेचा, नव्या विश्वासाचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या 3 राशींच्या आयुष्यात जे परिवर्तन घडेल ते त्यांना अधिक परिपक्व, अधिक आत्मविश्वासू आणि अधिक समाधानी बनवेल. संकटं आली होती म्हणूनच आता सुखाची जाणीव अधिक गहिरी वाटेल. अडथळे आले होते म्हणूनच आता मार्ग मोकळा झाल्याचं समाधान मिळेल. आणि या सगळ्यांमध्ये गणपती बाप्पाची कृपा सतत सोबत आहे ही भावना मनात ठेवली तर आयुष्याचा प्रत्येक पुढचा दिवस अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक आनंददायी ठरेल.